सलीमजी तांबोळे देखील उपस्थित आहेत, आपलं देखील मनापासून स्वागत. प्रमोद दादा एरंडे आपलं पुनश्च एकदा मनापासून स्वागत. स्वप्नीलजी गायकवाड आपण देखील या ठिकाणी उपस्थित आहात, आपलं देखील मनापासून स्वागत. स्वप्नीलजी गायकवाड आपण समालोचन कक्षामध्ये संपर्क साधा. सलीम तांबोळे यांची संपर्क साधा. स्वप्नीलजी गायकवाड गेल्यावर बघू ना. बबू मामा कुचिक आपण देखील या ठिकाणी उपस्थित आहात, आपलं देखील मनापासून स्वागत. आणि या स्पर्धेचे मुख्य आधारस्तंभ युवा नेते प्रमोद दादा एरंडे आपण देखील उपस्थित आहात, आपलं देखील मनापासून स्वागत. सलामीची जोडी देखील या ठिकाणी मैदानावरती आपल्याला जाताना पाहायला मिळते. वाकेश्वर स्पोर्ट क्लब विघ्नहर्ता श्री वाकेश्वर क्रिकेट क्लब पेठ टीमच्या मार्फत या ठिकाणी आपण पाहतोय. याही सामन्यामध्ये एका संघाला आपण पाहतोय स्पर्धा सोडावी लागणार आहे आणि एक संघ उपांत्यपूर्व फेरीत पोहोचणार आहे. सलामीची जोडी या ठिकाणी आपण पाहतोय पेठ टीम अतिरिक्त खेळाडू पाठवा. अजय आणि राहुल सलामीची जोडी या ठिकाणी आपल्याला जरूर नक्कीच पाहायला मिळते. हो हो 5 षटकांची लढत राहील. यानंतर क्वार्टर फायनल आहे. क्वार्टर फायनलच्या महत्त्वपूर्ण सामन्यासाठी आपल्याकडे वेळ फार महत्त्वाचा आहे. सुभाष शेठ पवार साहेब आपण देखील उपस्थित आहात, आपलं देखील मनापासून स्वागत. सुरुवात होते सामन्याला. पहिला चेंडू आणि पहिला चेंडूवरती येतोय लॉंग स्टॉप चौकार. 4 धावा आहेत. भिडू दे सेवेचे सन्माननीय डॉक्टर ओंकारजी हांडे आपण देखील उपस्थित आहात, आपलं देखील मनापासून स्वागत. हो हा चेंडू देखील या ठिकाणी आपण पाहतोय नक्कीच सुरेख अप्रतिमरित्या आपण पाहतोय पडताना आपल्याला पाहायला मिळतोय. संधी आहेत आणि त्या संधीचं सोनं तुम्हाला या ठिकाणी नक्कीच करावं लागेल. या आधीच आपण पाहतोय फार अगदी पराभव आपण पाहतोय नक्कीच पाहावा लागला. धर्मराज स्पोर्ट क्लब साकोरे टीमला इथे झेल टिपला जातोय खरा आणि पहिला धक्का बसतोय खरा पेठ टीमला. क्रिकेट म्हणजे या आधीच्या सामन्यामध्ये आपल्या विध्वंसक खेळीने अक्षरशः मैदान गाजवलं गेलं होतं. 48 धावांची कामगिरी करणारा तो सौरभ मैदानावरती जाताना आपल्या ठिकाणी जरूर नक्कीच पाहायला मिळतो. पाहुयात काय करामत या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. काय रणनीती या ठिकाणी आपण पाहतो नक्कीच होताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. करावं लागेल. ओ या दरम्यान आपण पाहतो फटका जरूर खेळायला पाहिजे दिशेने नक्कीच चेंडू जाताना पाहायला मिळेल. क्षेत्राच्या दूरवरती इथे चेंडू सीमा पार चौकार. 4 धावा आहेत. भिडू दे साऱ्या गगनात. त्याचप्रमाणे या ठिकाणी आपण पाहतोय स्पर्धेच्या निमित्तानं आपल्या सर्वांचे मार्गदर्शक कोडनगरीचे आदर्श सरपंच सन्माननीय विजयरावजी गायकवाड साहेब देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. गायकवाड साहेबांचं देखील या ठिकाणी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत, मनापासून स्वागत. इथं नक्कीच पाहायला मिळेल एक महत्त्वपूर्ण मोमेंट आहे. दोन्ही संघांसाठी डू ऑर डायची परिस्थिती आहे. जिंकायचंय उपांत्यपूर्व फेरीत त्या ठिकाणी नक्कीच आपण पाहतोय पोहोचायचंय.
या स्पर्धेला आपण पाहतोय अत्यंत पराकाष्ठा केलेले व्यक्तिमत्व सलीमजी तांबोळी, विवेकजी गंगाडे सर, सुशीलजी मुळे, सूरजजी पानमंद, अक्षयजी खरमाळे, आदिकजी जाधव, ही सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांचं या ठिकाणी मनापासून स्वागत. त्याचप्रमाणे प्रकाशजी मोरे असतील, बाळाजी मोरे यांनी देखील प्रयत्नांची, शरदजी माळी यांचं देखील फार मोठं सहकार्य या स्पर्धेसाठी उभे करण्यासाठी आहे. सुभाषजी पवार, माऊली शेठ बोराडे, सौरभजी थोरात, डॉक्टर ओंकार हांडे, भुवनजी थोरात असतील, ही सर्व मंडळी, विजयजी तट्टू सर यांचा देखील आपण पाहतोय फार मोठा आधार या ठिकाणी नक्कीच आहे या स्पर्धेसाठी. क्रिकेट म्हणजे सगळंपासून या ठिकाणी आपण पाहतोय या स्पर्धेचा आखोदेखा हाल या ठिकाणी आपण पाहतोय. दीपिका डेअरी फार्मचे सन्माननीय डॉक्टर श्री सतीशजी पानमन साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील मनापासून स्वागत. तिसरं षटक आपण पाहतोय सागरचं इथे मैदानावरती सुरू असताना चौथ्या चेंडूवरती इथे 2 धावा आता नक्कीच देताना आपल्याला पाहायला एकच आली आहे. इथे या दरम्यान दीपक चेंडूपर्यंत पोहोचेल. एक सिंगल पुनश्च एकदा येताना आपल्याला पाहायला मिळते. 20 धावा या धावफलकावर आपल्याला पोहोचताना जरूर नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळतात. 20 धावा धावफलकावरती आहेत. धावफलक पूर्णपणे रोखला गेलाय. विघ्नहर्ता श्री वाकेश्वर क्रिकेट क्लब पेट टीमचं या ठिकाणी आपण जरूर नक्कीच पाहतो. हा चेंडू इथे या दरम्यान नक्कीच खाली राहिला जातोय. डॉट चेंडू असेल. 3 षटकांचा खेळ इथे समाप्त होतोय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 20 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात आहेत. 2 धावे षटक 1 विकेट आपण पाहतोय सागर भालेरावचा आपल्याला या सामन्यात पाहायला मिळत आहे. विक्रम उघडे या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती षटक क्रमांक 14 टाकण्यासाठी. पहिला चेंडू या दरम्यान आपण पाहतोय नक्कीच लेग बाईज 1 धाव येताना आपल्याला जरूर नक्कीच पाहायला मिळते. पेट टीमला या ठिकाणी धावा गरजेच्या आहेत, बनवाव्या लागतील. या आधी देखील आपण पाहतोय 74 धावा तब्बल या ठिकाणी या टीमनं बनवल्या गेल्या होत्या, पण या सामन्यात थोडासा कमी पडताना आपल्याला जरूर नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळतोय. पव्यात इथं नक्कीच या ठिकाणी आपण पाहणार आहोत कामकाज अगदी कशा रीतीनं टीमचं होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. या दरम्यान बिग हिट केला, याची गरज होती आणि चेंडू सीमा पार. षटकार 6 धावा आहेत. फटका असा धुवाधार हा संख्या ही आता पुढे जाताना पाहायला मिळते. संजय आहे त्या ठिकाणी, झेल टिपला जाईल. विकेट या ठिकाणी. क्रिकेट म्हणजे
या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. करावं लागेल या ठिकाणी आपण पाहतोय, करून दाखवावं लागणार आहे टीमला. संघर्ष नक्कीच करावा लागेल. तयार, पुढे एकदा. ओ हा चेंडू इथे या दरम्यान आपण पाहतोय सुरेख पडताना पाहायला मिळत आहेत. डॉट चेंडू या ठिकाणी आपल्याला जरूर नक्कीच जे पाहायला मिळत आहे अप्रतिमरित्या ठिकाणी आपण पाहतोय खेळी नक्कीच साकारते टीम. देखील खेळी इथे साकारताना आपल्याला जरूर नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळत आहे. हा चेंडू देखील या ठिकाणी आपण पाहतोय डॉट पाहायला मिळेल. बरेचसे या ठिकाणी आपण पाहतोय शफल नक्कीच झाले होते आणि त्या कारणानं आपण पाहतोय हा चेंडू डॉट आपल्याला पाहायला मिळतोय. 27 धावा धावफलकावरती स्थिर आहेत. पाहूयात इथे या दरम्यान आपण पाहतोय इथे नक्कीच इज लागले. क्रिकेट चार षटकांचा खेळ या ठिकाणी आपण पाहतो नक्कीच समाप्त होतोय. 27 धावा धावफलकावरती आहेत. सत्तावीस धावा धावफलकावर त्या ठिकाणी मित्रांना पाहायला मिळणार आहेत. इथे या दरम्यान फटका खेळलाय, झेल टिपला जातोय, फलंदाज इथे बाद. क्रिकेट 27 धावा धावफलकावरती आहेत. पाचवं षटक इथे नक्की सुरुवात होते. पव्या तयार या ठिकाणी आपण पाहतोय. हो हा चेंडू नो बॉल, नो बॉल. अठ्ठावीस धावा धावफलकावरती आहेत. या ठिकाणी आपण पाहतोय नक्कीच तयार आहेत. पुणे एकदा बेगेट या दरम्यान आपण पाहतोय चेंडू सीमा पार, षटकार, 6 धावा आहेत. फटका असा धुवाधार. थर्टी फोर 34 धावफलकावर आहेत. 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये या ठिकाणी आपण पाहतोय धावसंख्या तर नक्कीच वाढताना आपल्याला पाहायला मिळेल. याची गरज आहे पेट टीमला. आपण पाहतोय या फटक्यांची. हा चेंडू नक्कीच खराब असेल, व्हाईट बॉल. गोलंदाजाची चुकली साईड आणि थर्टी फाय 35 धावा धावफलकावर या ठिकाणी जरूर आहेत. 4 चेंडूंचा विचार या ठिकाणी आपण पाहतो. या 4 चेंडूवरती मोठी फटकेबाजी जर झाली, हो हा चेंडू इथे या ठिकाणी आपण पाहतोय
डॉट आपल्याला या ठिकाणी जरूर नक्कीच पाहायला मिळेल. निर्धाव या ठिकाणी आपण पाहतोय. या प्रकारची चेंडू नक्कीच आवश्यक असतील धर्मनाथ स्पोर्ट क्लब साकोरे टीमला या ठिकाणी आपण पाहतोय. पण 3 चेंडूचा विचार या ठिकाणी आपण पाहतोय विघ्नहर्ता श्री बाकेश्वर क्रिकेट क्लब पेठ टीमला देखील करावा लागणार आहे. पाहूयात हा विचार टीम या ठिकाणी कशा रीतीनं करतोय. हा चेंडू इथे या दरम्यान आपण पाहतोय नक्की सुरेख आहे. डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळणार आहे. 35 धावा फलकावर त्या ठिकाणी आपण पाहतोय. 35 धावा फलकावर या ठिकाणी येताना आपल्याला जरूर नक्कीच पाहायला मिळतात. पाहूयात तयार पुणेश एकदा. या दरम्यान फुलटॉस चेंडू जरूर नक्कीच असेल. सागर भालेराव चेंडू कलेक्ट करेल. 1 धाव या ठिकाणी येताना जरूर नक्कीच पाहायला मिळेल. सिंगल या ठिकाणी येताना आपल्याला जरूर नक्कीच पाहायला मिळते. 36 धावा धावफलकावरती आहे. या इनिंगचा आपण पाहतोय एक अंतिम चेंडू आपल्याला इकडे जरूर नक्कीच पाहायला मिळणार आहे. 36 धावा धावफलकावरती 7 गड्यांच्या मोबदल्यात आपल्याला जरूर नक्कीच पाहायला मिळत आहेत. काय करामध्ये या ठिकाणी नक्कीच होताना आपल्याला पाहायला मिळेल. तयार इथे पुणेश एकदा. हा चेंडू इथे या दरम्यान आपण पाहतोय नक्कीच फलंदाज इथे मात्र या ठिकाणी आपण पाहतोय बाद असेल. पहिला इनिंग पहिला डाव पहिला खेळ इथे समाप्त होतोय. बनवल्या गेल्यात 36 धावा. 37 धाब्यांचं टार्गेट आहे. त्याचप्रमाणे स्पर्धेच्या निमित्तानं जितूभाऊ पानमन या ठिकाणी उपस्थित होत आहेत. जितूभाऊ आपलं देखील या ठिकाणी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. सन्माननीय विजय शेट्टी पानसर देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. आपलं देखील मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. नितीन दादा चौधरी आपण देखील या ठिकाणी उपस्थित आहात. आपलं देखील मनापासून स्वागत. मोरिया कन्स्ट्रक्शन अँड बिल्डर्स आपलं देखील मनापासून या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत असेल. त्याचप्रमाणे या ठिकाणी आपण पाहतोय इथे
क्रिकेट म्हणजे त्याचबरोबर स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित होत आहे साकोरी संघाचे संघमालक अंकुश शेठ चोरे, प्रसिद्ध कांदा व्यापारी यांचं देखील या ठिकाणी शुभागमन होते. त्यांचं देखील स्वागत. पहिला धक्का जो या ठिकाणी साकोरी या संघाला बसला गेला दीपक गायकवाडच्या रूपाने, तर न्यू बॅटर विकी साळवे जो मैदानामध्ये दाखल होतोय. प्रथमतः फलंदाजी करत असताना पेट या संघाने 5 षटकामध्ये 36 धावा ज्या ठिकाणी धावफलकावरती लागल्या गेल्या, तर 37 धावसंख्येचं आव्हान, 30 चेंडू 37 धावांचं आव्हान जे या ठिकाणी साकोरी या संघासमोर असणार आहे. पहिल्याच चेंडूवरती या ठिकाणी साकोरी संघाला पहिला धक्का जो या ठिकाणी बसला गेलाय. विकी नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय. पुन्हा हलक्या हाताने चेंडू खेळून काढला गेला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती कोणती धाव ज्या ठिकाणी असणार आहे. सुरेख गोलंदाजी जे पहिल्या षटकामध्ये आपल्याला शिवा यांची पाहायला मिळते. आत्तापर्यंत 2 चेंडू जे पेश केले गेले, सुरेख चेंडू जे आत्तापर्यंत शिवाच्या माध्यमातून जे टाकले गेले. हो, पुन्हा एकदा बिग हिट केला गेलाय समोरच्या बाजूला. विकी साळवेच्या बॅटमधनं शिवछत्रपतींचा छावा, या मिळतील 6 धावा. येतोय फटका सुरेख चेंडू देखील असणार आहे. या ठिकाणी षटकार आल्यानंतर शिवाने देखील कमबॅक केले गेले. एक डॉट बॉल, एक निर्धाव चेंडू जो या ठिकाणी टाकला गेलाय. संग्राम मुळे व स्वप्नील गायकवाड या ठिकाणी संपर्क करा. पुन्हा एकदा हलक्या हाताने चेंडू खेळून काढला. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा चेंडूवरती असणार आहे. कोणती धाव, या ठिकाणी धावेचा प्रयत्न देखील नसणार आहे. सुरेख चेंडू देखील या ठिकाणी असणार आहे. विकीच्या बॅटमध्ये एक षटकार जो या ठिकाणी खेळून काढला गेला. धावफलक 6 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचले गेले. त्यानंतर शिवाच्या माध्यमातून 2 चेंडू अतिशय सुरेख ज्या ठिकाणी टाकले गेलेत. पहिले षटकाच्या प्रगतीपथावरती सुरू असणारे 6 धावा ज्या धावफलकावरती लागल्या गेल्यात. हो, पुन्हा एकदा समोरच्या बाजूला विकी साळवेच्या बॅटमधनं चेंडू सरळ फेकून दिलाय मिड ऑनच्या डोक्यावरनं. शिवछत्रपतींचा छावा, या मिळतील 6 धावा. षटक देखील या ठिकाणी त्याचबरोबर स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी खास शुभागमन होते. धर्मनाथ स्पोर्ट क्लब साकोरी संघाचे संघमालक अंकुश शेठ चोरे, प्रसिद्ध कांदा व्यापारी साहेबांचं देखील या ठिकाणी शुभागमन होते. त्यांचं देखील स्वागत. साहेबांना विनंती आहे की या ठिकाणी व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावं. क्रिकेट म्हणजे
पहिलाच धक्का जो या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी साकोरी संघाला बसला गेला, तर नवीन फलंदाज सागर भालेराव जो मैदानामध्ये दाखल होतोय. पहिला चेंडू बेगीट करण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटवरती येऊ शकत नाही. फायनल क्षेत्रामध्ये थोडंसं खराब क्षेत्ररक्षण असणार, तोपर्यंत लेग बाईज एक सिंगल या ठिकाणी पळून पूर्ण होते. सिंगलच्या मदतीने पुन्हा धावसंख्येमध्ये थोडासा बदल होतोय. धावफलक जाऊन पोहोचले गेले 13 या धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचले गेले. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या दुसरे षटक जे प्रगतीपथावरती चालू असणारे 37 धावसंख्येचं एक छोटंसं आव्हान, काहीसं अवघड काहीसं सोपं आव्हान या ठिकाणी म्हणावं लागेल. हो, पुन्हा एकदा लोअर फुल टॉस चेंडू या ठिकाणी विकीच्या बॅटमधनं कोणताही क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नसणार आहे. मिड विकेटच्या डोक्यावरनं चेंडू जातोय सरळ 4 धावांसाठी, येतोय चौकार. चौकाराच्या मदतीने धावसंख्येमध्ये थोडासा बदल होते. धावफलक जाऊन पोहोचले गेले 17 या धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचले गेले. पुन्हा एकदा बिग करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये असणार आहे. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, जेल झालाय. धक्का क्रमांक 3 या ठिकाणी विकी साळवीच्या रूपाने संघाला बसला गेलाय. क्रिकेट म्हणजे दाखल होते. सकाळच्या सत्रामध्ये पाहायला गेले तर अर्धशतक ठोकले, धुवाधार फलंदाजी जी सकाळच्या सत्रामध्ये आपल्याला संजय मकेची पाहायला मिळाली, तोच फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय. समालोचक मिलिंद गुले या ठिकाणी संपर्क करा. आपल्या मधुर आवाजाची या ठिकाणी सर्वांनाच प्रतिष्ठा असणार आहे. हो, पुन्हा एकदा समोरच्या बाजूला संजय मकेच्या बॅटमधनं पहिल्या चेंडूवरती बिग 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 हिट, चेंडू 6 धावांसाठी येतो. आल्या पहिल्या चेंडूवरती संजयच्या बॅटमध्ये मिड ऑफच्या डोक्यावरून एक मोठा बिगिट जो या ठिकाणी संजयने खेळून काढला गेला. षटकाराच्या मध्ये धावफलक पुन्हा एकदा जाऊन पोहोचले गेले 23 या धावसंख्येवरती. हो, पुन्हा एकदा लोअर फुल टॉस चेंडू समोरच्या बाजूला क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचू शकेल का? हो, त्या ठिकाणी सुरेख क्षेत्ररक्षण असणार आहे. त्याचबरोबर स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी खास शुभागमन होते. संजोग थोरात यांचं देखील या ठिकाणी शुभागमन होते, त्यांचं देखील स्वागत. सुरेख क्षेत्ररक्षण असणार आहे. त्या ठिकाणी तब्बल 5 धावा ज्या आपल्या संघासाठी वाचवल्या गेल्यात. एका धावेच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचले गेले 24 या धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचले गेले. त्याचबरोबर ठिकाणी एक पारितोषिक येते. संजय मकेने जो पहिल्या चेंडूवरती षटकार खेळला, तिसऱ्या षटकाला या ठिकाणी सुरुवात होते. पहिला चेंडू या ठिकाणी हलक्या हाताने खेळून काढला, क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय, तोपर्यंत एक सिंगल धाव या ठिकाणी पळून पूर्ण होते. या ठिकाणी एक पारितोषिक येते. याआधी क्षेत्ररक्षकाने जो सुरेख क्षेत्ररक्षण केलं गेलं, तब्बल आपल्या संघासाठी 5 धाव वाचवल्या गेल्या. त्या क्षेत्ररक्षणासाठी साकोरी संघाचे संघमालक अंकुश शेठ चोरे साहेबांच्या वतीने 100 रुपयाचं पारितोषिक असणार आहे.
बॅट हलकीसी आहे आणि धक्का क्रमांक 4 जो या ठिकाणी सागरच्या रूपाने संघाला बसला गेलाय. क्रिकेट त्याचबरोबर अजून एक पारितोषिक येते. संजय मकेने पहिल्या चेंडूवरती जो षटकार खेळला गेला, संघाचे संघमालक अंकुश चोरे साहेबांच्या वतीने देखील 101 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. नवीन फलंदाज नारायण साळवे जो मैदानामध्ये दाखल होतोय. अजून देखील शेवटचे 16 चेंडू 12 धावांची आवश्यकता जी संघाला असणार आहे. पुन्हा हलक्या हाताने चेंडू खेळण्याचा प्रयत्न यष्ट्यांच्या पाठीमागे थोडंसं खराब क्षेत्ररक्षण असणार आहे. तोपर्यंत एक सिंगल धाव ज्या ठिकाणी पळून पूर्ण होते. बाईकच्या माध्यमातून एक सिंगल ज्या ठिकाणी पळून पूर्ण होते. 26 धावा ज्या ठिकाणी धावपलकावरती लागल्या गेल्यात. हो पुन्हा एकदा समोरच्या बाजूला संजय मकेच्या बॅट मधनं चेंडू सरळ फेकून दिलाय. समालोचन कक्षेला दिलेली मानवंदना. शिवछत्रपतींचा छावा या मिळतील 6 धावा. फटका अजून देखील 5 धावांची आवश्यकता जी असणार आहे. हो पुन्हा एकदा सुंदर फटका खेळला गेला. क्षेत्ररक्षक झेल खाली. धक्का क्रमांक देखील या ठिकाणी 5वा साकुरे या संघाला बसला गेलाय. क्रिकेट नवीन फलंदाज चैतन्य साळवे जो मैदानामध्ये दाखल होतोय. अजून देखील 13 चेंडू 5 धावांची आवश्यकता जी असणार आहे. हो पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये असणार आहे. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. जेल झालाय. धक्का क्रमांक 6 देखील या ठिकाणी साकोरी संघाला बसला गेलाय. क्रिकेट म्हणजे हुकला खेळ संपला गेलाय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकावरती 32 धावा ज्या ठिकाणी लागल्या गेल्यात. शेवटचे 12 चेंडू अजून देखील 5 धावांची आवश्यकता ज्या ठिकाणी असणार आहे. नवीन फलंदाज अक्षय साळवे जो मैदानामध्ये दाखल होतोय. ऑन स्ट्राईक नारायण साळवे जो आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचे 12 चेंडू अजून देखील 5 धावांची आवश्यकता जी असणार आहे. शिवा जो गोलंदाज मार्फत दाखल होतोय. हो पुन्हा हलक्या हाताने चेंडू खेळून काढलाय. फायनल क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक कोणताही नसणार आहे. चेंडू जातोय सरळ सीमारेषा पार. 4 धावेंसाठी येतोय चौकार. चौकरशीमध्ये धावफलकामध्ये पुन्हा एकदा बदल होतोय. 36 या धावसंख्येवरती धावफल जाऊन पोहोचले गेले. विजयासाठी फक्त साकोरी या संघाला 1 धावेची आवश्यकता जी असणार आहे.
चला यानंतर होणारा सामना एका बाजूला आपण पाहायला गेलं तर शिरूर तालुक्यातील संघ पाहायला मिळेल, तर दुसऱ्या बाजूला या सामन्यातून विजय होणारा संघ यानंतर एक आपल्याला पाहायला मिळते एका धावेची आवश्यकता. चला मिलिंद भाऊ घुले या ठिकाणी संपर्क करा. मिलिंद घुले. हो पुन्हा एकदा समोरच्या बाजूला बिग हिट केला गेलाय. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल असणारे झेल झाले या ठिकाणी फलंदाज होतोय बाद. क्रिकेट म्हणजे तीन फलंदाज हर्षद जो मैदानामध्ये दाखल होतोय. 37 धावा करत असताना देखील साकोरी संघाला जे या ठिकाणी कसरत करताना जे आपल्याला पाहायला मिळते, तब्बल आत्तापर्यंत 7 खेळाडू जे पवेलियनमध्ये जाऊन बसले गेलेत. एका धावेची आवश्यकता जी या ठिकाणी असणार आहे. चला यानंतर होणारा सामना एका बाजूला श्री तुकाईदेवी फायटर्स पिंपरखेड, तर त्यांच्या विरोधामध्ये संघ कोणता. हो पुन्हा एकदा सुरेख चेंडू असणारे सुरेख गोलंदाजी. चौथ्या षटकामध्ये शिवा यांची देखील पाहायला मिळते. चौथ्या षटकात अजून देखील उर्वरित काही चेंडू जे बाकी असणारे 36 धावा त्या धावफलकावरती लागल्या गेल्यात. एका धावेची आवश्यकता जी अजून देखील संघाला असणार आहे. हो पुन्हा धालके हाताने चेंडू खेळून काढलाय. तोपर्यंत एक सिंगल धाव या ठिकाणी पळून पूर्ण होते. चेंडू जाते सरळ सीमारेषा पार 4 धाव्यांसाठी आणि या ठिकाणी धर्मनाथ स्पोर्ट क्लब साकोरी संघ या ठिकाणी विजय होतोय. चला यानंतर होणारा सामना एका बाजूला जुन्नर तालुक्यातील असणारा धर्मनाथ स्पोर्ट क्लब साकोरी, तर त्यांच्या विरोधामध्ये शिरूर तालुक्यातील श्री तुकाईदेवी फायटर्स पिंपरखेड संघ. चला दोन्ही संघाचे संघनायक नाणेफेकीचा कौल जो या ठिकाणी संपन्न होतोय. सन्मान्य श्री पंढरी शेठ खरमाळे साहेबांच्या शुभ हस्ते यानंतर होणाऱ्या सामन्यात